नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरती ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गुन्हेगारीने त्रस्त झालेल्या ठाणेकर नागरिकांशी संवाद साधलाय. मी ठाण्यात आले आहे असं वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केले. ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपस्थित होत्या. शासन आपल्या दारी हा निव्वळ भुरटेपणा असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला. इथे महिलांना घरं मिळालेली नाहीत, योजना पोहोचवलेल्या नाहीत, अनेक गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी नाही. त्यामुळे शासन आपल्या दारी करदात्यांच्या पैशाची लूट असल्याचंही त्या म्हणाल्या. बारामतीमधील शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमात पत्रिकेतून शरद पवार यांना डावललेल्या असल्याच्या मुद्द्यांवरती त्यांना विचारलं असता त्यासाठी मोठेपणा असावा लागतो. तो मोठेपणा शरद पवार यांनी दाखवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जेवणाचं निमंत्रण दिल्याचं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत लावण्यात आलेल्या SIT बाबत त्यांनी विचारलं असता त्यातील वैयक्तिक शिवीगाळाबाबत मी समर्थन करणार नाही. श्रीकांत शिंदे यांना कोणी निवडून दिलं? प्रकाश सुर्वे यांना आम्ही निवडून दिलं. उदय सामंतांना मंत्री बनवलं. त्यामुळे आम्ही तुम्हाला घडवू शकतो तर खाली सुद्धा उतरवू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. या संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचा कौल आम्ही घेत आहोत. ते या सत्ताधाऱ्यांना वैतागले आहेत. महागाई, भ्रष्टाचार, गुन्हेगारीवरील कोणीही बोलत नाही. उलट ठाण्यासह इतर ठिकाणी गुंडागिरी, गुन्हेगारी वाढत आहे असा आरोपही अंधारे यांनी यावेळी बोलताना केला. त्याचबरोबर इथे निष्ठावान शिवसैनिकांवरती दबाव टाकला जात आहे. त्यात रवींद्र वायकर यांच्याबाबतही दबाव टाकला जात आहे. त्यात उद्या ते भाजपामध्ये गेले तर मात्र हिसाब देना पडेगा म्हणणाऱ्या किरीट सोमय्या यांना माघार घ्यावी लागणार असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. तसेच कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा काहीच उद्देश नाही, पण पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास मी पंतप्रधान मोदींच्या विरोधातही निवडणूक लढवेन असंही त्या म्हणाल्या. मी कालही सांगितलंय, कालही पत्रकारांशी बोलताना म्हटलं, कल्याण हा माझ्या काय म्हणता येईल तो जो मार्ग मी निवडलाय मुक्त संवादाचा, म्हणून कल्याण पूर्वची लोकसभा माझ्या मार्गात होती. निवडणूक लढण्याचा माझा कुठलाही इरादा नाही. पण माझा इरादा नाही असं म्हटल्यावर आमचा भाचा श्रीकांत यांच्या काही भक्तुल्यांनी सुरू केलं की अरे घाबरल्या. तर घाबरत तर मी कोणालाच नाही. आणि मला जर सांगितलं कुठे निवडणूक लढायची तर माझ्या पक्षप्रमुखांचा आदेश असेल तर मी मोदीच्या पण विरोधात उभी राहील. पण माझ्या पक्षप्रमुखांनी मला आदेश दिला. मोदीजी आले होते यवतमाळमध्ये, त्याच यवतमाळमध्ये ज्या यवतमाळमधल्या भावना गवळी यांना त्याच HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्याने हिसाब तो देना पलिंगा म्हणत ढिगाने आरोप केले होते. आणि त्याच भावना गवळींकडून आता त्यांनी राखी बांधून घेतलेली आहे. पण काहीही झालं तरी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा आमचा बालेकिल्ला आहे, पारंपरिक मतदारसंघ आहे. आणि आपण बघाल घोडा मैदान काही फार लांब नाहीये, ती जागा आम्ही जिंकलेली आहे. माझी 6 वर्षाची लेक आहे दादा, तिला ना फार छान छान गोष्टीची पुस्तकं आवडतात. ती चंपक कथा वाच. हे अमित शहा किंवा शेलार दरेकर ही जी लोक असे काही किस्से सांगतात ना, ते येणाऱ्या सिक्वल चंपक कथा 2 मध्ये आपण ऍड करूया, ते जास्त चांगले दिसते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पश्चिम बंगालच्या संदेशखाली अत्याचाराचे ठाण्यात पडसाद. भाजप महिला मोर्चाची जोरदार निदर्शने. शहाजहान खानला फाशी देण्याची मागणी. पश्चिम बंगालमधील संदेशखाली गेली 10 वर्ष महिलांवरती सुरू असलेल्या अत्याचाराचे पडसाद शुक्रवारी ठाण्यात उमटले. ठाणे शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये संदेशखालीतील अत्याचाराचा निषेध नोंदविला. यावेळी संतप्त महिलांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा शहाजहान शेख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी, प्रदेश प्रवक्ते सागर बदे, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, सचिन पाटील, भाजपाच्या नौपडा महिला मंडळच्या मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले भोसले, सरचिटणीस विलास साठे, विक्रम भोईर इत्यादींसह अनेक कार्यकर्ते येथे उपस्थित होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फलक झळकवत घोषणाबाजी करून आरोपी शहाजहान खान याला शिक्षा नोंदवण्यात याव्या, त्याचबरोबर त्याचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन केले. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे पश्चिम बंगालमध्ये शहाजहान शेख हा तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी होता आणि यांनी गेली वर्षभर त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये महिलांवर अत्याचार केलेत आणि त्या ठिकाणी अनेक जमिनी बळकावलेल्या आहेत. त्या ठिकाणी रेशन घोटाळ्यामधला हा आरोपी होता. हा गेली पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यांचा हा पदाधिकारी होता. गेली 50 दिवस हा फरारी होता. काल त्याला अटक केली. भारतीय जनता पार्टीची मागणी असणार आहे की शहाजहान शेखला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टवर ही केस चालावी आणि त्याला तात्काळ फाशी द्यावी अशी भारतीय जनता पार्टीच्या आग्रहाची मागणी. आज जे पश्चिम बंगालमध्ये जे संदेशखाली गाव आहे तिथे जे महिलांवरती अत्याचार होत आहे, गेले वर्षभर तिथे अतिशय घृणास्पद असा अत्याचार चालू आहे ना, त्याच्या विरोधात म्हणून आज ठाणे शहर महिला मोर्चा इथे आंदोलन छेडलेलं आहे. आमची मागणी आहे, ठाणे महिला मोर्चाची मागणी आहे की शाहनवाज शेख यांना फाशी झालीच पाहिजे. कुठेतरी त्यांनी जे अत्याचार करत आहेत त्याबद्दल त्यांना ही फाशी झालीच पाहिजे असं आमचं एक तीव्र आंदोलन घेऊन आम्ही हा संदेश तुमच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचवतो. शाहनवाज शेख आणि ते जे अत्याचारी पश्चिम बंगालमध्ये त्यांना फाशी झालीच पाहिजे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसेच भविष्यातील आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतदानाची प्रक्रिया ही EVMवरती न घेता ती मतपत्रिकेवरती घेण्यात यावी, त्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने भारतातील पहिला पर्यावरणवादी पक्ष अशी सर्वसामान्य माणसात ओळख असलेल्या धर्मराज्य पक्षाने लोकशाही आणि सनदशीर मार्गाने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारलं होतं. आजच्या घडीला EVMद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना विरोध वाढतच चालला असून देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
ईव्हीएमवरती संशय असल्यानेच मतदान पत्रिका नाही तर निवडणूक नाही असा निर्धार व्यक्त करत धर्मराज्य पक्षाने सदर जनजागृती आंदोलन पुकारले असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी या जनजागृती आंदोलनाचे नेतृत्व केलं होतं. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे आणि ठाण्यातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट प्रदीप टिल्लू उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की संविधानकारकांनी पसंतीचे लोकप्रतिनिधी सरकार निवडण्यासाठी आणि अपयशी राज्यकर्त्यांना बदलण्यासाठी मतदानाचा अधिकार देऊन भारतीय जनतेला सामर्थ्यवान बनवलं आहे. मात्र राज्यकर्त्यांनी ईव्हीएमला मतदानाचा अधिकार निःशब्द करणारे हत्यार बनवलं आहे. ईव्हीएम म्हणजे साधे मतदान यंत्र नसून जनतेतील असंतोष आणि सरकारविरोधी जनमत उखडून फेकणारे जेसीबी मशीनच आहे. सरकारबद्दल तीव्र नाराजी असताना सत्ताधारी पक्षाला विक्रमी बहुमत मिळण्याचा चमत्कार केवळ ईव्हीएममुळेच घडून आलेला आहे. जगातील 194 देशांपैकी 120 देशांमध्ये निवडणुका मतदान पत्रिकेद्वारेच होतात. इटली, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड इत्यादी देशांनी ईव्हीएम पद्धती बंद करून मतदान पत्रिकेचा स्वीकार केला आहे. मग भारतामध्येच ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेला बिलगून बसण्याचा हट्ट कशासाठी असा थेट सवाल यावेळी राजन राजे यांनी प्रशासनाला केला आहे. अरे ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, अरे ईवीएम हटवा, ईवीएम हटवा. जब तक ईवीएम नहीं हटेगी, अरे जब तक ईवीएम नहीं हटेगी. TN सेशन गेल्यानंतर जे काही अवशेष राहिलेले आहेत ते म्हणजे आजचा मोदी शहा सरकारचा बटीक झालेला निवडणूक आयोग. या निवडणूक आयुक्त कसे नेमले गेले पाहिजे यासाठी जे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले होते ते निकालाचे निर्देश पायदळी तोडवून सरकारने अध्यादेश काढून त्यांचाच निवडणूक आयुक्त कसा येईल अशा पद्धतीचे संरचना उभ्या केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीकडे निर्देश करतात, ते म्हणजे ह्या ईव्हीएममध्ये हेराफेरी करूनच यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. येणारी लोकसभेची निवडणूक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकशाहीसाठी, पुढच्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अत्यंत सहजगत्या हॅक होऊ शकते हे अनेक सर्वोच्च न्यायालयातले महमूद प्राचार किंवा भानू प्रताप, कपिल सिब्बल, प्रशांत भूषण आणि अनेक वकील हे सातत्याने सिद्ध करतायत, पण निवडणूक आयोग त्याची दखल घ्यायला तयार नाही. आणि म्हणून आज आम्ही धर्मराज्य पक्षाच्या वतीने ईव्हीएम हटाओ देश बचाव अशा तऱ्हेचं आंदोलन करतोय. कारण जे जपान तुम्हाला या ईव्हीएमसाठी चिप पुरवतं ते स्वतः मतपत्रिकेवर निवडणुका घेतं. तुमच्या कुठल्याही प्रगत देशांमध्ये या ईव्हीएमद्वारे निवडणुका होत नाहीत, ना अमेरिकेत, ना इंग्लंडमध्ये, ना युरोपमध्ये. जर्मनीच्या कॉन्स्टिट्युशनल कोर्टनी या निवडणुकीवर ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणारा बंदी घातलेली आहे. तुमच्या बांगलादेशमध्ये सुद्धा जो तुमच्यापेक्षा दरिद्री अविकसित आहे, तुमचा शेजारी देश आहे तुमचा आमचा, त्यांनीसुद्धा अलीकडेच ईव्हीएममधल्या निवडणुकीतले गैरप्रकार पाहता त्याच्यावर बंदी घातली आणि पुन्हा मतपत्रिकेकडे ते वळलेले आहेत. असं असताना आम्हाला या एवढ्या देशात विरोध आणि असंतोष खतखतत असताना हा जनतेचा लोकशाही उत्सव आहे, हा कुठल्या भाजपासारख्या पक्षाचा, कुठल्या RSS सारख्या संघटनेचा उत्सव नाही आहे. तर देशातली जनता आक्रोश करून तडफडून सांगत असेल की हा ईव्हीएम रद्द करा, तर तुम्ही हे का करत नाहीत? एखाद्या सेल्स एजंटसारखं, मार्केटिंग करणाऱ्या एजंटसारखं निकृष्ट दर्जाचा माल, खोटा माल बाजारपेठेत खपवण्यासाठी जशी जाहिरातबाजी केली जाते तशी तुम्ही का करताय निवडणूक आयोगातर्फे की ईव्हीएम आमची निर्दोष आहेत यंत्र वगैरे? तर हे खोटं आहे. आणि म्हणून या देशातल्या लोकांच्या मतांचं प्रतिबिंब निवडणुकीद्वारे खऱ्या अर्थानं उमटलं जावं. मग BJPला त्या दृष्टीने निवडून यायचं असेल तर खुशाल येऊ द्या आणि त्यांना राज्यघटनेनुसार ज्या पद्धतीने कारभार करायचा आहे आमची काही हरकत नाही, पण तुम्हाला आम्ही ईव्हीएमद्वारे निवडून येऊ देणार नाही. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ.
तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी शाळेत निघालेल्या विद्यार्थी पालकांची, कामावर निघालेले नोकरदार वर्गाची, बाजारपेठेतील विक्रेत्यांची अवकाळी पावसाने पळापळ केली. शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पुढे 15 मिनिटं पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांना आडोसा घेऊन चालावे लागत होते. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला पुरुषांची देखील पावसाने पळापळ केली. सकाळी 7 वाजल्यापासूनच पुढे 15 मिनिटं पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांना आडोसा घेऊन चालावे लागत होते. सकाळीच फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला पुरुषांची देखील पावसाने पळापळ केली. ठेवलेली भाजी खराब होऊ नये म्हणून झाकून ठेवण्यासाठी तारांबळ उडाली. घरातून बाहेर पडताना अनेक नोकरदार मंडळींनी छत्री घेऊन बाहेर पडणं पसंत केलं. मुले रेनकोट घालून शाळेत जात होती, तर सकाळीच आभाळ भरून आले होते, त्यामुळे पावसाची शक्यताही वर्तवली जात होती. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.